नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या 15 ऑक्टोबरच्या भागामध्ये मित्रांनो आजचा भाग त्यांनी खूप असा जबरदस्त दाखवलेला आहे। काय होतं इकडे काव्याने तर सगळे 100 दिवे लावलेले असतात आणि एकच दिवा ती लावणार असते। इतक्या जोराचा वारा सुटतो आणि सगळे दिवे विझून जातात आणि तिच्या हातामधला दिवा जो असतो शेवटचा तो खाली पडतो आणि इकडे त्याच वेळेला पार्थ आपला जीव सोडून देतो। पण इकडे काव्या मात्र अजिबात हार मानायला तयार नसते आणि तो राहिलेला एकच दिवा असतो तो उचलून ती आपल्या हातामध्ये देत घेते आणि तो जळता निकारा चक्क देवी आई समोर धरून ती उभी राहते आणि जोपर्यंत इकडे पार्थ परत शुद्धीवरती येत नाही तोपर्यंत ती तशीच उभी असते आणि अखेर चमत्कार होतो की पार्थ परत शुद्धीवरती येतो आणि अखेर तेव्हा काव्या पार्थचे प्राण परत खेचून आणते। तर तेव्हा ते सर्व काही जीवाने येऊन तिथे बघितलेलं असतं आणि तो आता तिला खेचत घेऊन परत हॉस्पिटलमध्ये घेऊन येतो आणि तो पार्थ समोर तिला उभा करतो आणि मानिनीला काही एक मध्ये येऊ देत नाही आणि त्यानंतर तो जे काही काव्याने पार्थसाठी केलेलं असतं ते सर्व काही मानिनी समोर सांगतो आणि तिला तो जाब विचारू लागतो। तर तेव्हा पार्थ इकडे आतमध्ये शुद्धीवरती आलेला असतो आणि तो आता काव्याच्या हातावरती मलम लावत आहे। तर मित्रांनो चला आजच्या भागाला सुरुवातीपासून बघूयात। पार्थ आता जोराने श्वास घेऊ लागतो आणि एकदमच काव्याशी हाक मारतो। तर नेमकं इकडं तेव्हा काव्या शेवटचा दिवा लावणारच असते आणि तिला पार्थने हाक मारल्यासारखं वाटतं आणि ती तशीच थांबते आणि तो दिवा हातामध्ये घेऊन मागे वळून बघते आणि म्हणते मला भास झाला बहुतेक। पार्थ देशमुखांचा आवाज आल्यासारखा भास झाला बहुतेक आणि त्यानंतर ती परत देवी आई समोर जाते आणि तो शेवटचा दिवा ठेवणारच असते। इतक्यातच अचानक जोराने विजा कडाडू लागतात आणि तेव्हा तिने लावलेले ते 100 दिवे असतात ते एक एक करून सगळे काही विझू लागतात। तर तेव्हा काव्या खूपच घाबरू लागते आणि सगळे दिवे विझण्यापासून वाचवू लागते आणि देवी आईला म्हणते देवी आई असं का करतेस ग तू, का परीक्षा बघतेस माझी? अगं पार्थ देशमुख वाचावेत म्हणून मी प्रार्थना करते ना तुझ्या पुढे आणि तूच हे नवीन वादळ आणतेस। तर नेमकं आता तेव्हा इकडे पार्थ सुद्धा एकदम शांत झालेला असतो आणि त्याने सुद्धा आपले डोळे कायमचे मिटलेले असतात। तर इकडे काव्या राहिलेले दिवे विझण्यापासून थांबवायचा खूप प्रयत्न करत असते आणि तेव्हा तिच्या हातामधला दिवा खाली पडून तो फुटून जातो आणि तेव्हा तर काव्या खूपच घाबरते आणि त्यावेळेस आता इकडे डॉक्टर पार्थला शॉक थेरपी देऊ लागतात आणि आता इकडे काव्याला गुरुजींचे शब्द आठवू लागतात। गुरुजी तिला म्हणालेले असतात शेवटी सगळं काही तुझ्याच हातात आहे काव्या, अग्निपरीक्षा नाही तर यावेळी सवाष्णीची सत्व परीक्षा द्यावी लागेल तुला। आणि आता इकडे पार्थला शॉक थेरपी देतच असतात तरी सुद्धा त्याचा काही एक उपयोग होत नसतो आणि अखेर पार्थ आपले डोळे थोडेसे उघडतो आणि परत तो डोळे कायमचे मिटतो आणि ते बघितल्यानंतर इकडे मानिनी जोराचा हंबरडा फोडते आणि ती जोराने रडत रडत खालीच कोसळते आणि तेव्हा बाकी सर्वजण सुद्धा जोराने रडू लागतात। तर तेव्हा नंदिनी मात्र धावत धावत आतमध्ये पार्थकडे जाते आणि ती पार्थ सोबत बोलायचा प्रयत्न करू लागते। पार्थ तुम्हाला हे काय झालं पार्थ, असं काही होऊ शकत नाही असं म्हणून ती पार्थला जोराने हलवू लागते। म्हणते पार्थ उठा प्लीज, पार्थ उठा प्लीज, डोळे उघडा पार्थ। नाही पार्थ तुम्ही असे नाही जाऊ शकत, तुम्हाला अजून काव्यासोबत खूप आयुष्य जगायचं आहे। प्लीज पार्थ डोळे उघडा प्लीज, डोळे उघडा ना पार्थ असं म्हणून ती पार्थला हलवतच असते आणि म्हणते तुम्हाला शपथ आहे काव्याची, डोळे उघडा पार्थ प्लीज। आणि तेव्हा ती खूप रडत असते आणि म्हणते आता मी काय करू आई, आई आता तूच काहीतरी कर। आणि तेव्हा बाहेर जोराने विजा कडाडत असतात आणि नेमकं त्यावेळेस इकडे काव्याने मात्र जळता निखाराच आपल्या हातावरती घेतलेला असतो आणि तिने अजून सुद्धा हार मानायची नाही असंच ठरवलेलं असतं आणि तो आता जळता निखारा आपल्या हातावरती धरून ती देवी आईच्या समोर उभी असते आणि तेव्हा तिला खूप त्रास होत असतो तरी सुद्धा तो त्रास सहन करत ती तशीच देवी आई समोर उभी असते। आणि मित्रांनो आता नेमकं तेव्हा इकडे जीवा आता त्या मंदिरामध्ये येत असतो आणि येत असताना तो आजूबाजूला बघतो तर तिथे दिवे लावलेले असतात पण ते सगळे काही विझून गेलेले त्याला दिसतात आणि इकडे काव्या अजून सुद्धा तो जळता निखारा आपल्या हातामध्ये घेऊन उभीच असते
आणि इकडे मात्र सर्वजण रडत असतात आणि नंदिनी अजून सुद्धा पार्थच्या जवळ असते आणि ती खूप रडत असते. आणि आता इकडे ज्या वेळेस जीवा सगळ्या पायऱ्या चढून वरती येतो तर तेव्हा त्याला समोर काव्या दिसते आणि काव्याला बघितल्यानंतर त्याला आश्चर्यच वाटतं आणि तो जेव्हा चालत चालत समोर येऊन बघतो तर काव्याच्या हातामध्ये जळता निकारा बघून त्याला अजून मोठा धक्का बसतो आणि तो डोळे मोठे करूनच तिच्याकडे बघू लागतो. तर नेमकं मित्रांनो आता खूप मोठा आश्चर्य होतो आणि चमत्कार होतो. इकडे पार्थ एकदमच जोराने श्वास घेतो आणि काव्याची प्रार्थना सफल होते आणि तो मोठ्याने श्वास घेतल्या घेतल्या काव्या असं म्हणतो आणि त्यावेळेस नंदिनी तिथेच उभी असते आणि इकडे जीवा मात्र काव्याकडे एकसारखा डोळे मोठे करून बघतच असतो, कारण काव्या पार्थसाठी किती मोठे कष्ट घेत असते हे तो आपल्या डोळ्याने बघत असतो आणि काव्याला तो निकारा खूप भाजत असतो तरी सुद्धा काव्या काही आपल्या हातामधून तो निकारा खाली ठेवायला तयार नसते. आणि इकडे आता पार्थ शुद्धीवरती आल्यानंतर नंदिनी आपले डोळे पुसते आणि खूप आनंदित होते. तर आता इकडे नंदिनी धावत धावत बाहेर येते आणि डॉक्टरांना म्हणते, डॉक्टर मी आता पार्थच्या बोटांची हालचाल पाहिली, तुम्ही प्लीज चेक करा त्यांना. तर तेव्हा डॉक्टर सुद्धा धावत आतमध्ये जातात आणि बाकी सर्वजण ते ऐकून खूप खूप खुश होतात. त्यांच्या जीवात जीव येतो आणि सर्वजण आता रडता रडता थांबतात आणि अखेर सगळ्यांचीच प्रार्थना सफल होते. आणि इकडे काव्या अजून सुद्धा देवी आई समोर तो जळता निकारा धरून उभीच असते आणि तिच्या हाताला खूप मोठी जखम झालेली असते. तर आता इकडे डॉक्टर आतमध्ये येतात आणि पार्थला परत ऑक्सिजन लावतात आणि परत त्यांची ट्रीटमेंट सुरू करतात. आणि त्यानंतर आता डॉक्टर ऑपरेशन थिएटर मधून बाहेर येतात आणि सर्वांना सांगतात पार्थ मरणाच्या दारामधून बाहेर आलेला आहे आणि आम्ही त्यांना ना ICU मध्ये शिफ्ट केलेला आहे, पण का कोणास ठाऊक आम्हाला क्षणभर असं वाटलं की त्यांना मरणाच्या दारामधून कोणीतरी खेचून परत आणलेलं आहे. माणूस मेल्यानंतर परत जिवंत होणं इट्स मिरॅकल. तर मानेनी त्यांना म्हणते नाही, देवाचीच कृपा झाली, थँक्यू डॉक्टर, थँक्यू सो मच. तर आता डॉक्टर सांगतात एक गोष्ट सांगायचीच राहिली, ज्या वेळेस पार्थने शेवटचा श्वास घेतला तेव्हा आणि आता जेव्हा तो शुद्धीवरती आला तेव्हा सगळ्यात अगोदर त्याने काव्याचं नाव घेतलं. कोण आहे त्या असं ते म्हणत असताना इकडे नंदिनी मात्र खूपच खुश होत असते आणि मानेनी आपलं तोंड खाली घालून उभी असते. तर विक्रम आता डॉक्टरांना सांगतो की ती पार्थची बायको आहे, आमची सूनबाई आहे. तर तेव्हा डॉक्टर म्हणतात कदाचित ना त्यांचीच प्रार्थना कामी आली असणार आहे असं सांगून आता डॉक्टर तिथून निघून जातात. तर आता विक्रम नंदिनीला म्हणतो, नंदिनी तू जीवाला फोन लाव आणि त्याला सांग अगोदर ही बातमी. तर आता जीवा मात्र इकडे नंदिनी काव्याकडे डोळे मोठे करून बघतच असतो आणि त्याला खूप मोठं आश्चर्य वाटत असतं. इतक्यातच आता नंदिनीचा फोन त्याला येतो. तर इकडून नंदिनी जीवाला सांगते, जीवा जीवा आपले पार्थ परत आलेले आहेत. तर तेव्हा जीवाला सुद्धा खूप छान वाटतं आणि आश्चर्याचा धक्का बसतो आणि तो म्हणतो काय सांगतेस खरंच? तर नंदिनी आता सांगू लागते म्हणजे त्यांची ना शरीराची हालचाल थांबली होती, त्यांचा श्वास थांबलेला होता, पण का कोणास ठाऊक काहीतरी चमत्कार झाला आणि ते परत आलेले आहेत. तर तेव्हा जीवा सुद्धा सांगतो हो हो चमत्कारच झालेला आहे आणि तो आता म्हणतो थांब थांब मी आलोच असं म्हणून तो फोन ठेवून देतो. आणि त्यानंतर तो आता काव्याच्या समोर जातो आणि एकदम आनंदाने तिला सांगतो, अगं काव्या दादा शुद्धीवरती आलेला आहे. आणि काव्या मात्र एकदम हरवूनच गेलेली असते आणि ती देवीशी एकदम कनेक्ट झालेली असते आणि जीवा काय म्हणत असतो तिला काही ऐकू गेलेलं नसतं. तर अखेर जीवा आता तिच्या हातावरचा जो जळता निकारा असतो तो बाजूला काढतो आणि परत एकदा काव्याला सांगतो, काव्या अगं दादा शुद्धीवरती आलेला आहे, ऐकू येतंय का तुला? हो मी खरं सांगतोय असं त्यानं सांगितल्यानंतर आता मात्र काव्याला ऐकू जातं आणि ती आता रडू लागते आणि ती परत विचारते पार्थ खरंच शुद्धीवरती आलेत का? आणि तेव्हा जीवा तिला सांगतो हो हो आणि तो तुझ्यामुळे शुद्धीवरती आलेला आहे. तर तेव्हा आता काव्या देवी आई असं म्हणून देवीसमोर हात जोडते आणि तेव्हा तिला जाणीव होते आणि तिच्या हाताला खूप मोठी दुखापत झालेली असते आणि तेव्हा ती खालीच बसते. तर ज्यावेळेस आता जीवा तिचा हात बघतो तर तिच्या हाताला तर खूप मोठी जखम झालेली असते. तर आता काव्या
आपला हात मागं घेते आणि जीवाला म्हणते नाही नाही हे काही नाही, काही झालेलं नाहीये मला, असं ती बोलत असते. पण तिला खूप त्रास होत असतो. तर जीवा आता तिला म्हणतो नाही नाही तू चल अगोदर हॉस्पिटलला चल, पार्थ दादाला भेटायला जाऊया, मला माहिती आहे तुला सुद्धा पार्थ दादाला भेटायचं आहे, चल चल लवकर, असं म्हणून तो तिला उठवत असतो. आणि आता तिला तो क्षण आठवतो ज्यावेळेस मानिनीने तिला सांगितलेलं असतं की तू काहीही झालं तरी सुद्धा हॉस्पिटलमध्ये जायचं नाही. तर काव्या तिला म्हणालेली असते मी जाणार म्हणजे जाणार, आणि मानिनीने तेव्हा तिला पार्थची शपथ घातलेली असते. तर जीवा आता तिला विचारतो काय झालं, तर काव्या सांगते मी नाही येऊ शकत. तर जीवा तिला का असं विचारल्यानंतर काव्या म्हणते मला तिथे कितीही यायची इच्छा जरी असली ना, पार्थना बघायची इच्छा जरी असली ना, तरी सुद्धा मानिनी काकूंनी मला तिथे यायला बंदी घातलेली आहे जीवा. तर जीवा म्हणतो काय, पण अगं का घातलेली आहे बंदी, तर काव्या सांगते कारण मानिनी काकूंचं असं म्हणणं आहे की पार्थची ही अवस्था माझ्यामुळे झालेली आहे. तर जीवा आता रागाला येतो आणि म्हणतो काय, मग आज ना आईला कळू देत की आता तुझ्यामुळेच दादाचा पुनर्जन्म झालेला आहे, तुझ्यामुळे एका आईला तिचा मुलगा परत मिळालेला आहे. तर काव्या परत म्हणते नाही नाही जीवा मी नाही येऊ शकत, मी आलेले ना मानिनी काकूंना ते आवडणार नाही. तर जीवा म्हणतो आणि तू इथेच राहिलेलं मला चालणार नाही, असं म्हणून तो तिचा हात पकडतो आणि चल असं म्हणत खेचत घेऊन जाऊ लागतो. आणि तिला म्हणतो एक गोष्ट कायम लक्षात ठेव, यापुढे तुला दादाकडे जाण्यापासून कोणीही रोखू शकत नाही, चल, असं म्हणून तो आता तिचा हात पकडून तिला खेचत घेऊन जाऊ लागतो. आणि आता काव्या सुद्धा त्याच्यासोबत जायला तयार होते. आणि आता इथे खूप असा छान प्रसंग त्यांनी दाखवलेला आहे. तर इकडे आता नंदिनी विक्रमला म्हणते बाबा मी कधीपासून काव्याचा फोन ट्राय करते पण तो लागतच नाहीये. तर मानिनी अजून सुद्धा त्याच गोष्टीवरती अडून बसलेली असते, म्हणते नका बोलवू तिला, काय करताय तुम्ही. तर विक्रम तिला म्हणतो अगं मानिनी काय चाललंय तुझं, अगं काय काय प्रॉब्लेम काय आहे तुझा, अगं आता तरी येऊ देत ना काव्याला इथे. तर मानिनी परत त्याला म्हणते अहो तिने काय केले तुम्हाला माहिती नाहीये. तर आता विक्रम मिथुनला म्हणतो अरे मिथुन तू तरी समजाव बाबा तुझ्या वहिनीला. पण मिथुन एकदम शांतच असतो कारण त्याला तर सगळं काही माहिती असतं. तर विक्रम आता मानिनीला म्हणतो अगं मानिनी मला तुझं हे वागणं ना अजिबात आवडत नाहीये. अरे मलाच काय जीवा इथे असताना तर त्याला सुद्धा आवडलंच नसतं. तर इतक्यातच आता जीवा काव्याचा हात धरून तिला घेऊन येत असताना त्यांना दिसतो. आणि त्याला बघितल्यानंतर नंदिनीला तर आनंद होतो आणि बाकी सगळ्यांना तर आश्चर्यच वाटतं. तर अखेर आता समोर काव्याचा हात पकडलेलं बघून नंदिनीला तर आश्चर्य वाटतं. आणि तेव्हा त्या दोघांना बघितल्यानंतर सर्वजण उठून उभे राहतात. आणि तेव्हा आता मानिनी उठून उभी राहते आणि जीवाच्या आडवी येत असते. तर तेव्हा जीवा तिला बाजूला सरकवतो आणि कोणाशी काही न बोलता तो सरळ काव्याला घेऊन आत पार्थकडे घेऊन जातो. आणि तो खूप रागामध्ये असतो आणि काव्याच्या डोळ्यामध्ये पाणी असतं. तर इकडे मानिनीचा राग मात्र अनावर झालेला असतो. आणि त्यानंतर आता जीवा काव्याला आतमध्ये खेचत घेऊन येऊन पार्थच्या समोर उभा करतो अखेर. आणि तेव्हा आता काव्या पार्थ अशी त्याला हाक मारते आणि पार्थ अशी हाक मारल्या मारल्या पार्थ लगेच आपले डोळे उघडतो आणि काव्याकडे बघतो. तर तेव्हा काव्या त्याच्याकडे बघून रडत सुद्धा असते आणि हसत सुद्धा असते आणि तिला खूप भरून आलेलं असतं. तर तेव्हा पार्थ सुद्धा तिच्याकडे बघतो आणि आनंदित होऊन काव्याशी हाक मारतो आणि त्यानंतर तो चक्क उठून बसायचा प्रयत्न करू लागतो. तर तेव्हा जीवा त्याला थोडासा आधार देतो आणि म्हणतो अरे दादा सावकाश रे सावकाश, असं म्हणून त्याला उठून बसवतो. आणि तेव्हा काव्या लगेचच त्याच्या शेजारी बसते. तर जीवा त्याला म्हणतो अरे मरणाच्या दारामधून परत आला आहेस बडे भैया. तर पार्थ म्हणतो काव्यासाठी यावंच लागलं, असं म्हणून तो तिच्याकडे बघून हसत असतो. तर काव्या सुद्धा त्याला म्हणते नाहीतर काय, यावंच लागलं असतं तुम्हाला, तुम्ही जर मला असं मध्येच सोडून गेला असता ना देशमुख, तर मी तुम्हाला, असं ती बोट करून त्याला बोलणारच असते. आणि परत ती थोडस जीवाकडे बघते. तर तेव्हा जीवा आपले डोळे पुसतो आणि त्या दोघांना म्हणतो तुम्ही बोला मी आहेच बाहेर, असं म्हणून तो आता तिथून त्या दोघांच्या मधून बाहेर निघून जातो. तर मित्रांनो आता या दोघांच्या मधलं खरं प्रेम जागं झालेलं असतं. तर काव्या आता रडू लागते आणि रडत असताना ती आपले डोळे पुसते. तर तेव्हा पार्थला तिच्या हातावरची जखम दिसते आणि तेव्हा पार्थ आता तिचा हात आपल्या हातामध्ये घेतो आणि तिला विचारतो काव्या अहो हे काय झाले तुमच्या हाताला. तर आता इकडे जीवा बाहेर येतो. तर तेव्हा सर्वजण परत उठून उभे राहतात.
तर मानिनी मात्र तशीच खाली बसलेली असते. तर जीवा आता त्यांना विचारतो, काय झालं, आता का सिरियस आहात तुम्ही? पार्थ दादा बरा होतोय आता. काव्याला बघत्या क्षणी त्याच्या चेहऱ्यावरती जे स्माईल आलं होतं ना, आत्ताच पूर्ण बरा झालाय तो. तर तेव्हा आता मानिनी रागारागात उठून उभी राहते आणि जीवाला म्हणते, तू काव्याला आणण्यासाठी घरी गेलेला होतास आणि तिला तू घेऊन का आलास? तिला मी सांगितलेलं होतं की इथं यायचं नाही म्हणून. तर जीवा सुद्धा आता तिला म्हणतो, मलाही तेच विचारायचं होतं, हे सगळं काय आहे आणि तिला इथे घेऊन का आलास? म्हणजे त्याची बायको आहे ना ती. सगळ्यात आधी तिने इथं असायला हवं होतं ना. नाही, पार्थदादा कोमात गेल्यापासून मला वाटत होतं की आपण सगळे इथे आहोत, पण काव्या का नाहीये? मगाशी मला तिच्याकडून कळालं की तू तिला इथं नाही यायला सांगितलेलं आहेस. तर तेव्हा विक्रम सुद्धा आता सांगतो, म्हणतो हो हो, हिनेच तिला बजावलेलं होतं की इथे अजिबात यायचं नाही म्हणून. काय तर ती पार्थच्या प्रेमापोटी काळजीपोटी इथं यायला निघालेली होती, पण हिने तिला शपथच घातली, ती सुद्धा पार्थची. तर जीवा आता तिला विचारतो, अगं आई काय आहे हे? अगं नॉर्मली अशा वेळी लोक ना रुसवे फुगवे बाजूला ठेवतात. अगं मरणाच्या दारात होता पार्थ दादा आणि तरी सुद्धा तू तिला त्याची शपथ घातलीस. तर विक्रम सुद्धा म्हणतो, नाहीतर काय, कसं वागतोय काय वागतोय याचं भानच उरलेलं नाहीये तिला. आणि तेही पार्थ कोमात जाण्यापूर्वी शुद्धीवरती आला होता ना, तेव्हा ती नर्स सांगायला आलेली होती की सगळ्यात आधी पार्थला भेटायला काव्याला पाठवा, कारण शुद्धीवरती आल्यापासून पार्थ सारखं काव्याचंच नाव घेत होता. तर तेव्हा मानिनी म्हणते, घेत होता ना, कारण तेव्हा ना तो कसाबसा शुद्धीवरती आला होता म्हणून. जेव्हा काव्याच्या बाबतीत पार्थ पूर्णपणे शुद्धीवरती येईल ना, तेव्हा ना त्याचं त्याला कळेल आणि मग पश्चाताप होईल त्याला, असं तिने म्हटल्यानंतर कोणाला काहीच कळत नाही. तर विक्रम तिला म्हणतो, पश्चाताप त्याला नाही, पश्चाताप तुला होणार आहे मानिनी, लक्षात ठेव. तर मानिनी म्हणते, तुम्हा सगळ्यांना मीच चुकीची वाटतेय, माझा विचार तर कोणीच करत नाहीये. माझं पोर आत झुंजत होतं, मरणाच्या दारातून परत आलेला आहे पार्थ, तरी सुद्धा मी सारासार विचार करायचा आणि बाकीच्यांनी कसंही वागलेलं तुम्हाला चालतंय असं ती बोलत असते खरं, पण कोणाला काही अजून सुद्धा कळत नसतं. तर मानिनी पुढं म्हणते, बाकीच्यांनी घड्याळासाठी आगीत उडी मारली तरी तुम्हाला चालतं, बाकीच्यांनी घर सोडलं अचानक तरी सुद्धा तुम्हाला चालतं, पण चुकीची फक्त मी आहे, हा कुठला न्याय आहे? तर जीवा म्हणतो, एक मिनिट शांत व्हा जरा, हॉस्पिटलमध्ये आहोत आपण. अगं आणि आई, हे काय वागणं आहे? अगं अशी नाहीयेस तू. तर मानिनी त्याला म्हणते, तू यामध्ये पडू नको जीवा, तुला काहीही माहिती नाहीये. तर जीवा विचारतो, अगं मग सांग ना काय आहे ते. तर मानिनी आता मात्र गप्प होते. तर इकडे आता पार्थला जेव्हा समजतं की काव्याने त्याच्यासाठी हात जाळून घेतलेला असतो, तर पार्थ खूप एक्सायटेड होतो आणि काव्याला म्हणतो, काय हे काव्या, तुम्ही माझ्यासाठी हात जाळून घेतलात? आणि त्यानंतर तो उठायचाच प्रयत्न करत असतो. तर काव्या उठून उभी राहते आणि त्याला म्हणते, अहो पार्थ, तुम्ही हे काय करताय? उठू नका ना, बघा ना तिकडे तुम्हाला त्रास होतोय. तर पार्थ म्हणतो, हे तुमचं भाजलेलं बघू ना मला तर त्रास होतोच आहे. अहो काव्या, किती लागले ते? तर काव्या म्हणते, नाही नाही, काही नाही झाले मला, मी ठीक आहे. तर पार्थ म्हणतो, दिसतंय ठीक आहात का नाही ते, आणि बसा तुम्ही. तर काव्या म्हणत असते, नाही मला काही नाहीये झालेलं. तर पार्थ तिला गप्प बसायला सांगतो आणि चक्क स्वतःच्या हाताने तिथली क्रीम घेतो आणि तिला म्हणतो, तुम्ही तुमचा हात पुढे घ्या. तर काव्या त्याला म्हणत असते, अहो नको ते औषध, काही गरज नाहीये त्याची, झोंबेल मला. तर तेव्हा पार्थ म्हणतो, मी आहे ना फुंकर घालायला. असं म्हटल्यानंतर काव्या एकदम शांत होते आणि त्याच्या डोळ्यामध्ये बघू लागते. तर पार्थ पुढे म्हणतो, हात द्या इकडे. तर काव्या म्हणते, अहो राहू द्या हो. तर पार्थ परत म्हणतो, नाही हात द्या, आणि तिचा हात आपल्या हातामध्ये घेतो आणि तिला म्हणतो, गप इथे ठेवा हात, आणि आपल्या मांडीवरती तिचा हात ठेवायला सांगतो आणि तिच्या हाताला तो मलम लावू लागतो. आणि काव्या मात्र त्याच्याकडे एकसारखी बघत असते. आणि ज्यावेळेस पार्थ आता तिच्या हाताला मलम लावत असतो, तर तेव्हा काव्याला झोंबू लागतं. तर पार्थ तिला सॉरी सॉरी असं म्हणत असतो आणि तेव्हा परत तो फुंकर सुद्धा मारत असतो. आणि तेव्हा काव्या मात्र एकसारखी पार्थकडेच बघत असते. तर मित्रांनो, आजच्या भागामध्ये एवढंच आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत आता जीवा
तेव्हा मानिनीला अखेर सांगतो पार्थ दादा शुद्धीवरती यावा म्हणून देवळामध्ये हातावरती जळता दिवा घेऊन उभी होती ती. तर विक्रम आता मानिनीला विचारतो अजूनही तुला वाटते की पार्थच्या बाबतीत पुढे जाऊन पश्चाताप होईल म्हणून. तर नंदिनी सुद्धा आता मानिनी समोर हात जोडते आणि म्हणते निदान आता तरी काव्याबद्दलचं मत तुम्ही बदला. तर इकडे आतमध्ये सुद्धा पार्थ काव्याला म्हणतो माझा विश्वास बसत नाहीये की तुम्ही हे केलं. नाही गेलो असतो तरी तुम्हाला काय फरक पडला असता असं त्यानं म्हटल्यानंतर आता काव्या एक जोराची टपलीच त्याच्या कानाखाली मारते. आणि मित्रांनो खऱ्या अर्थाने काव्य आता पार्थच्या प्रेमात पडलेली असते. तर असेच डेली अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.